या व्हिडिओमध्ये मी 3 टॉपिकवरती बोलणार आहे. एक तर वोटिंग ट्रेंड्स, दुसरा म्हणजे दिव्या शिंदेचा आता आलेला व्हिडिओ, ती त्या व्हिडिओमध्ये काय बोलली आणि तिचा नक्की अर्थ काय त्याच्यावरती, आणि तिसरा विषय म्हणजे रुचिताला झाले विशालवरती प्रेम. कारण ती एका प्रोमोमध्ये आज बोललेली आहे की मला त्याच्याबद्दल जास्त अटॅचमेंट झाली आहे, खूप पॉझिटिव्ह आहे वगैरे वगैरे. कसं होतं माहिती आहे का, जर कोणी प्रेमात असेल ना तर ते खूप भांडतं, खूप जास्त भांडतं. पण इथं उलट झाले, इथं भांडणारी व्यक्तीच प्रेम करायला लागलेली. पण तरी आपण आता येऊया वोटिंग ट्रेंड्सवरती, कोणाला किती मतं भेटली, कोण घराबाहेर जाऊ शकतं याच्यावरती. तर 6 वरती आहे आयुष, आणि यावेळेस आयुष 125% बाहेर जातोय. मागच्या वेळेस त्याला एक जीवदान भेटलं होतं, नाहीतर तो आणि ओमकार दोघं गळ्यात हात टाकून गेले असते बाहेर. बट ते मध्ये दिव्याचा मॅटर झाला, त्यामुळं आयुष वाचला. पण यावेळेस आयुष कन्फर्म बाहेर जातोय, नो डाऊट. कारण काल पण त्याने तो कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये उद्योग केला की मला नाही खेळायचं वगैरे वगैरे. तर बिग बॉस तो टार्गेटवरती आहे. 5 नंबरला आहे रुचिता जामदार. आय नो की तिचा गेम नाहीये, पण तिचं प्लॅनिंग आणि तिचं लोकांना ओळखणं खूप चांगलं आहे. पण तिचा गेम जास्त दिसत नाही किंवा ऍक्टिव्हिटी नाही जास्त घरामध्ये. सो कदाचित आयुष आणि तिच्यामध्ये थोडी टफ होईल. बॉटम टेलर तेच असतील दोघं, बट आयुष घराबाहेर जाईल. 4 वरती आहे प्रभू शेळके. याला नाही काढत लवकर. हा एक एंटरटेनमेंट आहे त्यांच्यासाठी, बस. त्याला ट्रॉफी ते जिंदगीत देणार नाही, कधीच देणार नाही. पण तो एंटरटेनमेंटसाठी त्याला ठेवलंय, बस. बाकी काही कारण नाहीये. 3 वरती आहे बिग बॉसचा जावई, तुमचा आमचा लाडका, माझा नाही तुमचा, राकेश बापट, जो आजकाल खूप अग्रेसिव्हली गेम खेळायला लागलाय. काय करतोय काय माहिती, आज पण ते गाजर कुठेतरी वरती फेकून देतोय. नंतर काल सुद्धा तो फोटो फाडून तो स्विमिंग पूलमध्ये टाकला. अग्रेसिव्ह तो दाखवतोय, आता काय त्याचे रंग दाखवत चाललाय. 2 वरती आहे सचिन कुमावत. सचिन कुमावतचा एक प्रॉब्लेम असा आहे बिग बॉसला, की ते त्याला लवकर बाहेर नाही काढू शकत. त्याचा गेम नाहीये, त्याची इन्व्हॉल्वमेंट नाहीये कशामध्ये. तो आपला शांत असतो, मजा करत असतो, पण त्याची इन्व्हॉल्वमेंट नाहीये. जसा गेम बिग बॉसला पाहिजे त्याच्याकडून तसा तो भेटत नाहीये. परंतु ते त्याला बाहेर नाही काढू शकत, कारण त्याला वोटिंगच एवढं भेटते. कारण केसव फुगे म्हटल्यावरती बोलायचं नाही काय, एवढी वोटिंग आहे त्याला. आणि बिग बॉस त्याला काय कारण देऊन बाहेर काढतील हा मोठा प्रश्न आहे. कारण वोटिंग तर भरपूर आहे, आणि असंच जर बाहेर काढलं तर बिग बॉसच्या तोंडात शेण कोंबतील लोक, बस. आणि 1 वरती आहे करण सोनवणे. 4ही आठवडे तो नॉमिनेटेड आहे, यावेळेस पण आहे. बट दरवेळेस तो बॉटम 3 बॉटम 4 मध्ये असतो. म्हणजे यावेळेस त्याला खूप जास्त वोटिंग झाले, कारण बाकीच्यांच्या कम्पेअर तो थोडा खेळतोय की दिसतोय कुठे ना कुठेतरी. आय नो गॅलरीतच दिसतोय, वेगळं काही करत नाहीये. बट गेम मध्ये टास्क मध्ये तो थोडं डोकं वापरतोय. तो जास्तच बिग बॉसला शहाणपणा दाखवतोय, किंवा जास्तच बिग बॉस पेक्षा जास्त शहाणा बनतोय तो. बट आहे काहीतरी विषय. नंतर विषय आला पहिल्या टॉपिकचा, दिव्याचा. आणि दिव्याने एक व्हिडिओ टाकलाय आता, त्याच्यामध्ये तिचा जी स्टाईल आहे ना, विषय संपला. यावेळेस ती बोलली की विषय संपला नाही, विषय आत्ताशी सुरू झालाय, तर लवकर सांगते काय आहे कसं आहे. असा तिचा एक व्हिडिओ आहे. त्याचा अर्थ काय, ती बिग बॉसला टार्गेट करते की कोणत्या कंटेस्टंटला टार्गेट करते काय माहिती. आणि विषय नंबर 2, की रुचिताला झाले विशालवरती प्रेम. आता ते प्रेम कोणत्या वे मध्ये जाईल, काय करेल, विशालचा माझा माहित नाही, त्याला गर्लफ्रेंड आहे, लग्न झाले, काहीच माहित नाही. आणि नक्की रुचिताला झाले प्रेम. प्रेम आता कोणत्या मार्गाने जाईल काय सांगता येत नाही. पण बिग बॉसने मुद्दाम तो विषय दाखवलाय. ठीक आहे, आता समजेल ते प्रेम कोणत्या साईडला जाते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्ही फक्त पाहताय, सबस्क्राईब करत नाही. तुम्हाला काही वाटत नाही का रे? माझी दया नाही येत तुम्हाला, दया खरंच. थोडी येऊ द्या दया आणि थोडं सबस्क्राईब करा. थँक्यू.